आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे. अमेरिका आणि इराण हे सरळ सरळ युद्ध आहे आणि इस्रायल पण अमेरिकेच्या बाजूने आहे आणि बाकीचे देश पण इराणच्या जवळपास विरोधात आहेत. सौदी म्हणा, कतार म्हणा, हे सर्व अमेरिकेच्या बाजूने देश आहेत. परंतु ते पण आता डळमळीत झालेले आहेत. पण युद्ध तिकडं आणि आपल्या इकॉनॉमीवर, आपल्या देशावर त्याचा का बरं परिणाम होतो? बघा, सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत. म्हणजे तुम्हाला जे वाटतं ना, की म्हणजे मी संपत्ती कमवलो, तर संपत्तीचं व्हॅल्युएशन पण ह्या सर्व गोष्टीवर आहे. नाहीतर मी करोडपती आहे, मी अब्जोपती आहे, नाही माझी 50 एकर 100 एकर जमीन आहे. युद्धाचा वणवा पेटला ना, तर 100 एकर जमिनी सोडून आपल्याला निघून जावं लागेल. त्याच्यामुळं जोपर्यंत यंत्रणा आहे तोपर्यंत तुमच्या संपत्तीला किंमत आहे. अन्यथा बँका, तुमच्या शेतीचे सातबारे, तुमच्या तिजोरीमध्ये असलेलं सोनं नाणं काही वेळ लागणार नाही जायला. त्याच्यामुळं राष्ट्र स्ट्रॉंग तर तुम्ही आहेत. परत मी सांगतो, इथल्या कोणत्याही माणसाला, कोणत्याही धर्माचा असू द्या, इस्लामिक असू द्या, तो बुद्धिस्ट असू द्या, तो हिंदू असू द्या, किंवा आणखी कोणी पारशी असू द्या, यहुदी असू द्या, ख्रिश्चन असू द्या, तर बाहेरच्या देशात आमचा धर्म म्हणून तुम्हाला घेणार नाहीत. इथल्या बुद्धिस्टला चीन स्वीकारणार नाही, किंवा इथल्या इस्लाम, समजा साऊथ इंडियन इस्लामिक माणूस आहे, पाकिस्तानमध्ये स्वीकारत नाहीत ते लोक आपल्याला. आपणच आपण भाऊ आहोत, आपणच भांडणं करायचं ना आपणच इथं राहायचं. ही भूमी आपल्या सर्वांची आहे. हिचं रक्षण करणं आपलं सगळ्याचं काम आहे. आणि ही गोष्ट म्हणजे जुन्या काळात, गांधीच्या काळात मला वाटतं की होते गफार खान, त्याला सरहद गांधी काहीतरी म्हणायचे, अफगाणिस्तान, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की नाही, हे आपण सगळे इथं राहिलो तरच आपला त्याच्यात म्हणजे फायदा आहे. त्याच्यामुळं धर्माच्या आधारावर आपण जर म्हणत असाल की नाही नाही नाही, माझ्या धर्माचा आहे, चीनमधला माझा बुद्धिस्ट आहे आणि मी त्यांच्या सोबत जाऊन, तुम्हाला कधीही स्वीकारणार नाहीत. नाही नाही, नेपाळमधले हिंदू आहेत आणि मी पण हिंदू आहे, मला तिथं नाही. तुमचं कल्चर, तुमची रहनसहन, तुमची वेशभूषा, तुमचं ओव्हरऑल जगण्याचा ढंग जो आहे त्यांना पसंत पडत नाही. आपल्याही देशात पसंत पडत नाही. म्हणजे काही लोक वेगळे राहतात तर ते तसं राहतात बाबा, ते त्यांचं लग्न मामाच्या मुलीसोबत होतं, त्यांचं लग्न चुलत बहिणीसोबत होतं, त्यांचं लग्न ह्याच्यात, आमच्यात तसं नाही असं आपल्यात पण म्हणतात. पण इथं कसं आहे, स्वीकारतात की त्यांचा रीतिरिवाज आहे, ते करू शकतात. आपला रीतिरिवाज आहे म्हणून डायव्हर्सिफाईड कल्चरमध्ये आपण जसे म्हणजे सुरक्षित राहू शकतो, तसं रॅडिकल कंट्रीमध्ये कोणतंही डायव्हर्सिफाईड कल्चर जिथं नाही. तुम्ही इराणमध्येच बघा, इराणमध्ये म्हणजे महिलांना फार बंधनं होते. त्याच्यामुळं आपलं राष्ट्र खूप महान आहे.